मिस्टरांच्या भेटायसाठी बारामतीला चाललो होतो. अचानक बंधाऱ्यावरून चाललो होतो. तिकडून राजन भाऊ फराटे यांची गाडी आली. ह्यांनी लाईट दिली होती त्यांना गाडीची. त्यांनी माघारी काय घेतली नाही. ते म्हणले तुम्ही महार जातीचे आहे, तुम्ही खालच्या जातीतले लोक आहेत, मी माघार घेणार नाही, तुम्ही माघारी घ्यायची. आणि त्यांनी गाडीतून उतरले आणि माझ्या मिस्टरांना मारहाण करायला सुरुवात केली. मी मध्ये गेल्यास मला पण मारहाण सुरू केली. मला पण छातीवर बुक्या घातल्या, दातांनी हे मारायला सुरुवात केली. केस ओढून मिस्टरांना बंधाऱ्यात ढकलायचा प्रयत्न केला. म्हणले तुम्हाला मारलं तरी कोण माझं विचारा येणार नाही, माझं कोण वाकडं करणार नाही, तुम्हाला गावात राहू देणार नाही, तुमचं वाटोळं करणार, घरी येऊन मारणार, तुमच्या जातीतल्या बायकांना मी माझ्या बंगल्यावर ठेवतो म्हणून असं शिवीगाळ केली त्यांनी. आमची मुलगी असेल तिच्यावर फार मोठा अन्याय झालेला आहे. गावातला गावगुंड एक जबाबदार व्यक्ती त्यांनी अक्षरशः दोघं नवरा बायको गाडीवर बसून चालले असताना त्यांनी कारणे उडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना जीवमारी धमकी दिलेली आहे. मी एवढं सांगेन की या फलटण तालुक्यामध्ये महिला सुरक्षाच काय नाही त्याचा विचार आम्हाला करावा लागेल. आज ह्या महिलेवर अन्याय झाला आहे. अख्ख्या तालुक्यावर हे संकट येणार आहे. आपण कुठपर्यंत वाट बघणार. माझी तरुण कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपल्या गावकुंडाला चोपून काढला पाहिजे आणि त्याला शिक्षा झाली पाहिजे. या ठिकाणी आसरूमध्ये आमच्या वहिनीवरती आज जो वहिनी आणि भावावरती जो प्रसंग घडला त्यामध्ये राजन दिनकर फराटे यांच्याकडून त्यांना जिवे मारण्याची आणि जातीवाचक अश्लील भाषेत शिवीगाळ केली. याचा प्रथमतः आम्ही आसूतील सर्व समाज बांधव जाहीर निषेध करीत आहोत. तसेच या ठिकाणी अॅट्रॉसिटी अंतर्गत आज गुन्हा या ठिकाणी दाखल झालेला आहे. तसेच आमची समाज बांधवांची विनंती आहे, सदरील व्यक्ती हा एक मोठा राजकारणी आणि जबाबदार व्यक्ती आहे. आमच्या समाजातील नवनवीन मुलं आहेत, युवक मुलं आहेत, यांच्यावरती खोटा गुन्हा दाखल करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो आणि माझ्या समाज बांधवांना विनंती करतो की आमच्या आसूतील बांधवांच्या पाठीशी आपण ठामपणे उभं राहावं आणि आमच्या वहिनींना आणि आमच्या बंधूंना या ठिकाणी न्याय देण्याचं काम समाज म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी करावं. आपण आमची बहीण आमच्या महिलांवर जे घटना घडलेली आहे अत्यंत निंदनीय आहे. जर एखादा 100-125 एकराचा मालक जर चिलटा मुंग्यांसारख्या जर आम्हाला मारण्याचे धमके देत असतोय, ते ह्याच्या पाठीमागं कारण त्याचं शोधलं पाहिजे. महिलांवर ह्या वारंवार होणाऱ्या घटना, फलटण तालुक्यातल्या घटना आता आम्ही सहन करणार नाही. ज्या काही धनदांडगे असतील त्यांच्या पाठीमागं कोणते हस्तक आहेत हे पण शोधण्याची गरज आहे. जर ते सहजासहजी जर म्हणत असतील की तुझ्या नवऱ्याला मारले तर जा, आमचं काय कोण वाकडं करत नाही, तर अशा व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी. आणि आमच्या फलटण तालुक्यातीलच आसूतीलच नाही तर फलटण तालुक्यातल्या सर्व माता भगिनी असतील किंवा जिल्ह्यातल्या असतील, त्या आम्ही त्यांच्या संरक्षणासाठी प्रबळ आहोत. आज या ठिकाणी सनी असतील, सचिन सर असतील, येवले असतील, यांच्या माध्यमातून आम्ही मंगळवार पेठेतून आम्ही त्याचा जाहीर निषेध करत आहेत व या घटनेचा कठोर आता गुन्हा दाखल झालेला आहे तर तात्काळ त्यांना अटक करण्यात यावी व ह्याच्या पाठीमागे काय षडयंत्र आहे का. त्याचबरोबर आता वकील साहेबांनी सांगितलं की आमच्या मुलांवर ते मोठे शेतकरी वर्गातले आणि जवळजवळ 100-150 एकराचा मालक आहे म्हटल्यानंतर सहजासहजी ते सोडणार नाही. आमच्या मुलांवर, या तरुण कार्यकर्त्यांवर जर खोटे गुन्हे दाखल करणार असतील त्याची दाट शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे. तर पोलीस स्टेशन व फलटण पोलीस निरीक्षक व माननीय DYSP साहेब याची गांभीर्याने दखल घ्यावी. आणि त्या गुन्ह्यामध्ये जी आपली या ठिकाणी भगिनी दिसते त्या भगिनीला मारहाण झालेली आहे.
त्याच्या अनुषंगाने एक व्हिडिओ आहे की त्या ठिकाणी या ताईने तो व्हिडिओ काढला होता. थोडंसं झूम केलं तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी ती व्यक्ती मारताना दिसत आहे. ही व्यक्ती स्वतः या ठिकाणी मारताना दिसत आहे. हा पुरावा आहे. परंतु मोठा एक ज्या आरोपीनं आमच्या या भगिनीला मारहाण केलेली आहे, तर माझं सर्व तालुक्यातील जेवढे भीमसैनिक आहेत किंवा जे फुले शाहू आंबेडकर विचारधारेचे युवा नेते कार्यकर्ते आहेत, त्यांना माझं जाहीर आव्हान आहे की आपण उद्याच्याला या संदर्भात निवेदन द्यायचं आहे. बहुसंख्येने या ठिकाणी आपल्या या पीडित भगिनीच्या पाठीमागे आपण उभा थांबायचं आहे. हे आता असणार आहे कारण तो मोठा दंडाकट आणि पैशाने माजलेला आरोपी आहे. त्यामुळं राजकीय हस्तक्षेप याच्यामध्ये 100% झाल्याशिवाय राहणार नाहीत. फलटणमध्ये असतील किंवा बारामतीमधून सुद्धा त्याचे मोठे मोठे व्यवसाय आहेत आणि मोठ्या राजकीय लोकांशी त्याचा संपर्क आहे. त्यांच्याबरोबर व्यवसाय करतो. तर या माझ्या भगिनीला गुन्हा जो दाखल केलेला आहे तो मागे घेण्यासाठी निश्चितपणे दबाव आणणार आणि त्याचबरोबर जे या ठिकाणी जे आमचे बौद्ध बांधव जे युवा वर्ग आहे आसुपावरवाडीचे, तर त्यांनाही या ठिकाणी बोगस केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न होणार आहे. परंतु फलटणचे जे DYSP साहेब असतील, त्याचबरोबर जायपत्रे साहेब असतील आणि आमचे पोलीस निरीक्षक साहेब असतील यांचं या ठिकाणी आभार मानतो. कारण तो अॅट्रॉसिटीचा हा महाराष्ट्रातला पहिला गुन्हा आहे की एका तासामध्ये हा गुन्हा नोंद करून घेतलेला आहे. तर उद्याच्याला मी जाहीर आवाहन करतो बौद्ध समाजातील सर्व बांधवांना, माता भगिनींना, की उद्या निवेदन द्यायचं आहे आणि निवेदनामध्ये जो आरोपी आहे तो आरोपीला अटक करायची आहे. त्या मागणीसाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे. जय भीम.